नमस्कार, मी शारदा आणि शारदाच डिपार्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. उन्हाळा लागला आणि थंडगार असं काही खाल्लं किंवा पिलं नाही असं होणं शक्यच नाही. त्यासाठी इथं मी थंडगार अशी एक रेसिपी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. आता इथं मी अर्धा लिटर दूध गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये केसर आणि विलायची घातलेली आहे. आता हे दूध आपल्याला आटवत बसायचं नाही आहे. छान असं 7-8 मिनिटाला गरम करून घ्यायचं आहे. आता ही रेसिपी मी गोड बनवणार आहे, पण साखर न घालता ही रेसिपी गोड बनणार आहे. आता गोड रेसिपी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला हवा. आणि अशाच पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला हवं. आता इथं दूध आपलं गरम झालेलं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे. आता दुसरीकडे एका कढईमध्ये 1 वाटी मखाणे गरम करून घ्यायचे आहे. आता हे मखाणे आपल्याला भाजायचे नाही आहेत, अगदी थोडेसे मिनिटभर याला गरम करून घ्यायचे आहेत यामधील मॉइश्चर कमी होण्यासाठी. आता या रेसिपीमध्ये मी कस्टर्ड वापरणार नाही आहे किंवा साखरही वापरणार नाही, तरीसुद्धा आपलं छान असं मँगो कस्टर्ड आपलं तयार होणार आहे. आता इथं मखाणे गरम झालेले आहेत. एका भांड्यामध्ये 7-8 खजूर बिया काढून घेतलेले आहेत, मखाणे घातलेले आहेत आणि आपलं केसर विलायचीयुक्त दूधसुद्धा घालून घ्यायचं आहे. आता हे दूध थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपलं दूध थंड झालेलं आहे आणि त्यामधील मखाणे आणि खजूरसुद्धा छान भिजलेले आहेत. आता हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. दाटसर असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अगदी साधी सोप्याने पटकन होणार आहे आपलं मँगो कस्टर्ड आपण आज बनवणार आहोत. आता इथं आपलं छान घट्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. त्याच भांड्यामध्ये हे बॅटर ओतून घेत आहे आणि झाकण लावून 2-2.5 तासासाठी हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता 2-2.5 तासानंतर मी हे भांडं बाहेर काढलं. अगदी थंडगार आणि घट्ट असं आपलं इथं कस्टर्ड तयार झालेलं आहे. अगदी छान घट्ट असं झालेलं आहे. आता कस्टर्ड बाजूला ठेवून इथं मी मँगोचे असे फोडी करून घेतलेले आहे. त्यामध्ये अशा पद्धतीने चौकोनी आपल्याला मँगो क्यूब तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आणि चमच्याच्या साहाय्याने हे क्यूब अलगद असे काढून घ्यायचे. असेच आपल्याला आता हे मँगो कस्टर्ड सर्व करायचं आहे. सुरुवातीला मँगो क्यूब घालायचे, नंतर तयार केलेलं कस्टर्ड घालायचं, परत मँगो क्यूब घालायचे आणि ड्रायफ्रूटने याला गार्निशिंग करून घ्यायचे आहे की नाही. छान नो शुगर नो कस्टर्ड असं आपलं मँगो कस्टर्ड तयार झालेलं आहे. नक्की करून बघा.